शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर भिवंडी भागात स्थानिकांनी पोलिसांवरच हल्ला केला आहे। या घटनेत पोलीस जखमी झाले असून पोलिसांच्या वाहनांची तोडफोड झाली आहे। भिवंडी शहरातील वराळदेवी नगर कामतघर या झोपडपट्टी परिसरात शेजाऱ्यांमधील मुलांचे प्रेम प्रकरण असल्याच्या संशयावरून भांडण झाले होते। यात अल्पवयीन मुलीसह तिच्या आई वडिलांना देखील मारहाण करण्यात आली। घाबरलेल्या मुलीने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। पालकांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले। या घटनेची माहिती स्थानिक नारपोली पोलिसांना मिळताच पोलीस IGM रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी अल्पवयीन मुलीचा जबाब घेतला। भिवंडी येथे पोस्को प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने दगडफेक करून हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या हल्ल्यात पोलीस वाहनांच्या काचा फोडून वाहनांचे देखील नुकसान करण्यात आले आहे। या प्रकरणी 40 ते 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे। भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणात पीडितेच्या आईचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांचे पथक रुग्णालयात गेले होते। त्यावेळी रुग्णालयाबाहेर जमाव जमला होता, त्यामुळे जबाब घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पोलीस पथकाला बोलावले। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार, पोलीस हवालदार शिंदे आणि पोलीस नाईक तडवी हे त्यांचे पथक रुग्णालयात नेले, परंतु त्यापूर्वी तो जमाव तेथून निघून गेला होता। त्यामुळे पोलिसांचे पथक या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी निघाले होते। काही वेळानंतर पराळदेवी मंदिर परिसरात 20 ते 25 तरुण उभे असल्याचे पोलीस पथकाला आढळून आले। त्यामुळे पोलिसांनी त्या जमावाला याबाबत विचारले असता त्यांनी पोलिसांसोबत अरेरावी सुरू करत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली। त्यानंतर या ठिकाणी आणखी जमाव गोळा झाला। जमावाने पोलिसांना आता परत कसे जातात पाहतो असे बोलून धमकावण्यास सुरुवात केली। त्यावेळी एका तरुणाने पोलीस नाईक तडवी यांच्या चेहऱ्यावर दगड फेकून मारला। त्यानंतर इतर जमावाने पवार, शिंदे आणि तडवी यांना धक्काबुक्की आणि त्यांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली। पोलीस पथकाने घटनेची माहिती नारपोली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिली। त्यानंतर जमावाने पोलिसांच्या शासकीय वाहनावर देखील दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडल्या। या प्रकरणी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंध अधिनियम 1984-3 आणि भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 110, 121(1), 121(2), 132, 189(2), 189(4), 191(2), 324(6) अन्वये गुन्हा दाखल झाला असून जमावातील 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे।